जय शिवराय. मी सचिन भापकर. आपलं शिवार आपला व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय मी घेऊन आलेलो आहे ह्युमिक ॲसिड. ह्युमिक ॲसिड हे शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तुमच्या जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही कोणतं पीक घेता त्या पिकाच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड महत्त्वाची भूमिका बजावत असतं. जमीन जर कठीण झाली असेल तर जमीन सुपीक करायसाठी ह्युमिक ॲसिड महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मित्रांनो, ह्युमिक ॲसिड हे कशा पद्धतीने बनवले जाते? तर ह्युमिक ॲसिड बनवताना आज मी जो ह्युमिक ॲसिड विषयी सांगणार आहे ते ह्युमिक ॲसिड आहे तांदळापासून ह्युमिक ॲसिड कसं बनवलं जातं. तर मित्रांनो, ह्युमिक ॲसिड बनवण्यासाठी तांदूळ आपल्याला 1 एकरसाठी 2 किलो तांदूळ आपण घेऊ शकतो. आणि त्यामध्ये शेतामध्ये जर आपल्याला ह्युमिक ॲसिड बनवायचं असेल तर एका चुलीवर एक मडकं घेऊन 10 लिटरचं मडकं घेऊन त्यामध्ये आपल्याला भात शिजवायचा आहे. तो भात शिजवल्यानंतर त्याचं पाणी काढून ते एका दुसऱ्या मडक्यामध्ये तुम्हाला तो शिजवलेला भात काढायचा आहे, त्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 10 लिटर पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्याला बारीक करायचं आहे आणि बारीक केल्यानंतर त्याला आपल्या शेतातलं एखादं असं झाड पाहायचं आहे ज्या खाली तिथे गड्डा करून त्या गड्ड्यामध्ये ते मडकं तुम्हाला 5 दिवस 7 दिवसासाठी ठेवायचं आहे. फक्त जेव्हा तुम्ही ते मडकं त्या मातीमध्ये ठेवाल त्यावेळेस त्याला झाकण लावून वरून कापड लावायचं आहे, जेणेकरून माती त्यामध्ये गेली नाही पाहिजे. आणि तो ते मडकं पूर्ण ते त्या गड्ड्यामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरून पूर्ण माती झाकायची आहे. पूर्ण मडकं ते झाकलेलं पाहिजे. त्यानंतर 7 दिवसानंतर ते मडकं बाहेर काढायचं आहे आणि 200 लिटरच्या ड्रममध्ये जवळजवळ 100 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये जे आपण मडक्यातलं जे द्रावण आहे ते शिजवलेला जो भात आहे मडक्यातला तो त्यामध्ये टाकायचा आहे 200 लिटरच्या ड्रममध्ये. आणि त्यामध्ये ते मडकं स्वच्छ धुवून तेही पाणी त्या मडक्यात टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 किलो काळा गूळ जो नैसर्गिक गूळ असतो, ज्याला म्हणजे सगळ्यात खराब गूळ असतो, पण तो या द्रावणासाठी म्हणा, जीवामृतसाठी म्हणा किंवा अजून कोणतेही जर आपल्याला जैविक खत बनवायचं असेल त्याच्यासाठी जो गूळ यूज केला जातो तो गूळ त्याला त्या ड्रममध्ये टाकायचा आणि 2 दिवस त्या ड्रमला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये ते लिक्विड तुम्हाला 1 एकरसाठी द्यायचं आहे. तर हे ह्युमिक ॲसिड तुमच्या पिकांसाठी खूप उपयुक्त आहे. याची वाढ